नाची तुमकी शक्तिन आमा तो जितना तो सारा तुम्ही की कारुदावा मुगलती राया नायगाव मंडळाकडून महिमा तुमचा त्यांचा सत्कार करण्यात येत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा कर्ण मनी छाया दर्शन दर्शन तुमचे ज्ञान दे तुम पावनी वंदना मन तेरा नवलाई शिवावतारी तुझीच पार्वती हरती जही बाण हे कधी गगन मला पुन्हा गगन तिला लावून पैगन पण तुला सांभाळी दत्त खंड बाजी काय भारी श्री शंकर कांबळे साहेब व श्री लक्ष्मण काळकर साहेब यांना विनंती आपण आता स्टेजवर यावे. तो पता नहीं चल रहा निकालो ना.
त्याबद्दल मी मुक्तेश्वरी सुगम संगीत या कलाकारांच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक आभार मानतो आणि कार्यक्रमाच्या पुढच्या गीताकडे वळतो. निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळ पाठीशी अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. साईनाथच्या मी प्रार्थना करतो स्वामींच्या चरणी आपण सर्व भक्तांच्या वतीने तसेच आम्हा सर्व कलाकारांच्या वतीने ही पुष्पांजली आपण अर्पण करूया. हॅलो स्वामी समर्था सद्गुरु समर्था आवितोनी दिनांचा नाथा स्वामी समर्था सद्गुरु समर्था स्वामी समर्था सद्गुरु समर्था आवितोनी विनाशा नाथा स्वामी समर्था सद्गुरु समर्था स्वामी समर्था सद्गुरु समर्था. फोटो निकाल फोटो ले फोटो ले लांगे एक सेकंड 2 सेकंड ले पकड़ बेटा तो पकड़ ले रे हां काय बोलणार साहेब आज इतके बडे प्रोग्राम असले तो काय श्री साईनाथ मित्रमंडळ याचे आधारस्तंभ अशोक पाटील साहेब आज आपल्यामध्ये नसले तरी त्याची धुरा आज हरीश पाटील यांची चिरंजीव हे सांभाळत आहेत. आणि जे पहिल्यापासून जो हा कार्यक्रम बाबांचा हा अतिशय चांगल्या दृष्टीने इथे होतो आणि त्यांना आपल्या इथले सर्व रहिवासी मंडळ सहकार्य करतात आणि असं तन मन लावून जो बाबांचा कार्यक्रम कधीच असं केव्हा लाडडोंगरात असं व्यवस्थित झाला नाही असं आम्हाला तर वाटत नाही. आम्ही 1970 सालापासून या लाडडोंगरामध्ये आहोत आणि अशोक पाटील साहेब आज आपल्यात नसले तरी खूप त्यांनी जिद्दीने हे जे साईबाबा मंदिर पहिला त्यांच्या जुन्या जिथे राहत होते तिथे होतं, तिथून मग काही कालांतरात ते राहायला इथे आले. त्याच्यानंतर ही धुरा त्यांच्या चिरंजीव हरीश पाटील यांनी सांभाळली आणि हा कार्यक्रम अत्यंत दरवर्षी जो हा कार्यक्रम करतात ते मनापासून मनाने करतात. कोणाचं सहकार्य हे फक्त ते स्वतः सर्वांकडनं घेतात आणि याचा सर्वांना लाभ देतात आणि हा जो कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे प्रतिवर्षाप्रमाणे होतात आणि खरोखर काही त्या मंडळाला आणि हरीश पाटील साहेबांना सुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि असाच कार्यक्रम पुढे व्हावा हीच आमची अपेक्षा असेल सर्व मंडळांची. धन्यवाद. थँक्यू सर. हो साहेब आहो ना.
उपस्थित मान्यवर आपण इथं आल्याबद्दल आम्ही मनापासून आपले आभार मानतो. या चेंबरमधील रेल्वे लगेच त्या झोपडपट्ट्या आहेत त्यांची समस्या ते निवारण आपण करा ही साईबाबा चरणी मी प्रार्थना करतो, वंदना करतो. आपण यातून मार्ग काढावा, गोरगरिबांना न्याय मिळवून द्या व आपल्या हातून चांगलं कार्य करू द्या. आमच्याशी दिनेश शिंदे यांचं नेहमी सहकार्य लावेल. लाल डोंगरमधील धडाडीचे कार्यकर्ते श्री दिनेश शिंदे हे आपल्याला मार्गदर्शन करतीलच व त्यांच्या प्रश्नांचं निवारण आपण नक्कीच महाराष्ट्रातील सर्व बांधवांचं समाजसेवक श्री प्रकाश देसाई साहेब यांचे आगमन झालं आहे.
सगळ्यांना जुगत सगळ्यांना बाहेर काढ. त्यांचंही स्वागत स्वागत स्वागत. हॅलो श्री नरेश मोरे साहेब यांचं आगमन होत आहे. चायनाच मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत. सर्व भाविकांना विनंती आहे, सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा व आपण जी बीज देता ती घेऊन आपण मंचामध्ये बसावे, जेणेकरून आपल्याला प्रसाद व्यवस्थित घेता येईल. तसेच आपण ज्या प्लेट्स होत्या त्या प्रसाद घेतल्यानंतर त्या प्लेट्स आपण डस्टबिन बॅग मध्ये टाकाव्यात. स्वच्छता ही शिकवण आहे आपली. पहा कशी नवलाई शिवावतारी तुझीच पार्वती हरतीचही बाण. आज का जो ये कार्यक्रम हो रहा है वो हर साल जो सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे. कार्यक्रम बहुत बेहतर है और यहाँ पर ये साईं बाबा कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय वो हमारे कोणी जाऊ नये. कैलाशवासी अशोक पाटिल इन्होंने चालू किया था. अशोक पाटिल बहुत अच्छे समाज सेवक थे और उनका जो कल्पेश वारस है वो अभी उनके जो बेटे हैं वो बेटे चला रहे हैं और मैं उनको शुभेच्छा देता हूँ कि ये जो काम उन्होंने चालू किया है. तो हरीश पाटिल ने जो यहाँ पर हजारों लोग का यहाँ भंडारा चलता है उससे सब लोग राह देखते हैं कि ये भंडारा कब किस दिन होगा. तो मैं उनको इस अच्छे काम के लिए शुभेच्छा देता हूँ और ऐसे ही समाज सेवा उनके हाथ से हरीश पाटिल के हाथ से हो जाए ऐसा मैं उनको शुभेच्छा देता हूँ. धन्यवाद. फोटो निकाल फोटो ले लो. फोटो ले लांगे एक सेकंड 2 सेकंड ले पकड़ बेटा तू पकड़ ले हाँ
काय बोलणार साहेब, आज इतके बडे प्रोग्राम असले तो काय? श्री साईनाथ मित्रमंडळ याचे आधारस्तंभ अशोक पाटील साहेब आज आपल्यामध्ये नसले तरी त्याची धुरा आज हरीश पाटील त्यांचे चिरंजीव हे सांभाळत आहेत. आणि जे पहिल्यापासून जो हा कार्यक्रम बाबांचा हा अतिशय चांगल्या दृष्टीने इथे होतो आणि त्यांना आपल्या इथले सर्व रहिवासी मंडळ सहकार्य करतात. आणि असं तन मन लावून जो बाबांचा कार्यक्रम कधीच असं केव्हा लाल डोंगरात असं व्यवस्थित झाला नाही असं आम्हाला तर वाटत नाही. आम्ही 1970 सालापासून या लाल डोंगरामध्ये आहोत आणि अशोक पाटील साहेब आज आपल्यात नसले तरी खूप त्यांनी जिद्दीने हे जे साईबाबा मंदिर पहिल्या त्यांच्या जुन्या जिथे राहत होते तिथे होतं, तिथून मग काही कालांतरात ते राहायला इथे आले. त्याच्यानंतर ही धुरा त्यांच्या चिरंजीव हरीश पाटील यांनी सांभाळली आणि हा कार्यक्रम अत्यंत दरवर्षी जो हा कार्यक्रम करतात ते मनापासून मनाने करतात. कोणाचं सहकार्य हे फक्त ते स्वतः सर्वांकडनं घेतात आणि याचा सर्वांना लाभ देतात. आणि हा जो कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे प्रतिवर्षाप्रमाणे होतात आणि खरोखर काही त्या मंडळाला आणि हरीश पाटील साहेबांना सुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि असाच कार्यक्रम पुढे व्हावा हीच आमची अपेक्षा असेल सर्व मंडळांची. धन्यवाद. थँक्यू सर. और कोई ओ साहेब आओ ना. सर्व शिवसैनिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. देखा जब से तुम्हारा मैंने तुझ पर तन मन वारा. हॅलो, जरा गजल बंद करा, 2 मिनिटं करा. अंडोळे साहेब काय बोलतात सर्व. कोणी बऱ्यांच्या हकेल धावते. सर्व भाविकांना विनंती आहे. कुठे साहेब जय बजरंग सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचं इथं आगमन झालेले आहे. मंडळाकडून त्यांचे सर्वांचे हार्दिक स्वागत. कोते साहेब व भोडे साहेब यांना विनंती आहे त्यांनी स्वागत कसं द्यावे.
श्री शंकर कांबळे साहेब यांना विनंती आहे, आपण स्टेजवर यावे. श्री काळकर साहेब हे अत्यंत वेळात वेळ करून आलेले आहात. हरीश पाटील दादाकडून मी आपली स्वतःचा आपले आभार मानतो. मी श्री चंद्रकांत मस्के साहेब यांनाही विनंती करतो, आपण स्टेजवर यावे. मस्के साहेब सागर सावली व सचिन माने यांनाही विनंती, त्यांनी स्टेजवर यावे. कुर्ला पश्चिम श्री शंकर कांबळे साहेब यांना विनंती आहे, आपण स्टेजवर येऊन आपला सत्कार स्वीकार करावा. मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. कर्ण